मी तुम्हाला एक पर्सनल उदाहरण देतो, डिसिप्लिनचा फायदा कसा होतो. 2008 मध्ये मी अमेरिकेत गेलो आणि मला ना न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये काम करायचं होतं. डिसिप्लिन बघा. आणि मी डॅलसमध्ये कॉन्फरन्स अटेंड केली आणि त्याच्यानंतर मी न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. तिथे डॉक्टर जोसेफ मेकार्थी हे ज्यांनी आमची पुस्तकं लिहिली त्यांच्याकडे मला जायचं होतं. मग त्यांच्याकडे मी गेलो. सकाळी सकाळी त्यांची सेक्रेटरी, ज्या दिवशी मी जॉईन झालो त्या दिवशी मला म्हणली, वेल डॉक्टर लहाने, यू नीड टू बी देअर बाय 4:45 AM इन द मॉर्निंग बिकॉज डॉक्टर जो विल बी देअर बाय 4:45 इन द राऊंड. मला कळेना. ती म्हणे की डॉक्टर जो मेकार्थी बघा, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रायव्हेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, त्याचा तो बॉस आहे, 3000 डॉक्टर त्या माझ्याकडे काम करतात आणि तो माणूस 73 वर्षाचा तेव्हाचा तो माणूस म्हणे की 4:45 राऊंडला येतात, तुम्ही सकाळी 4:45 वार्डात पाहिजेत. बाप्पू, म्हणजे मला कळेना, म्हणजे हे 4:45. आता बघा, मी इंडियन टाइमचा माणूस, मी गेलो पळत पण मला 5 वाजले होते. मेकार्थी सरांचे 3 पेशंट बघून झाले होते. मी एकदम सॉरी असा परेशान उभा टाकलो. दुसऱ्या दिवसापासून मी आपला बरोबर 2 मिनिटं अगोदर जायला सुरू केलं. आमचं ती सरांची कडची जी काही माझी ट्रेनिंग संपली, मेकार्थी सरांकडे मी गेलो आणि माझ्या मनातला कुतूहलाचा प्रश्न नेहमीचा की 4:45 हे काय येत असतील, एवढा मोठा बॉस आहे ना, काय येत असतील 4:45 एवढा विचारावं, कारण लक्की टाईम आहे का. म्हणजे मला नेहमीचा प्रश्न असतो की असं काही असेल तर मी पण 4:45 सुरू करतो. मग मेकार्थी सरांकडे सही घेतली आणि सरांना प्रश्न विचार की सर तुम्ही 4:45 राऊंडला काय येतात. बघा, अमेरिकन माणूस, एवढा सिनियर माणूस, त्यांनी जे मला वाक्य सांगितलं, हो मी सकाळी लवकर येतो, त्याचं कारण असं आहे की सकाळी माझी घरात कुणाला गरज नसते, प्रत्येक माणूस घरातला बिझी असतो, माझ्या मुलांना काहीतरी कमिटमेंट असतात, बायकोला काहीतरी कमिटमेंट असते, प्रत्येकजण रेडी होण्यासाठी तयारीत असतं, त्यामुळे सकाळी माझी घरी गरज नसते. संध्याकाळी माझी सगळेजण घरी वाट बघतात, म्हणून मी सकाळी लवकर काम सुरू करतो आणि संध्याकाळी लवकर घरी जातो. बापरे म्हणलं, कुटुंब वात्सल्य ज्याला म्हणतो ना, तर हे भारत देशामध्ये खूप जास्त असं आपण म्हणायला लागतो. 73 वर्षाचा माणूस, यांना एवढं कुटुंब वात्सल्य अमेरिकेमध्ये. बॉस म्हणलं नाही, दिस इज समथिंग आपण अडॉप्ट करायला पाहिजे. तिथून न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटी निघालो, न्यूयॉर्क एअरपोर्टवर गेलो. तिथून जेव्हा भारत देशामध्ये एंट्री झाली, सगळ्यात पहिलं मी शेड्यूल माझा बदलला. म्हणलं मी पण पहाटे 4:45 राऊंड घेणार. येस घेणार. ते काय करायचे, 4:45 राऊंड घ्यायचे. त्यांचा राऊंड 6:45 संपायचा. 6:45 ते लेक्चर हॉलमध्ये जायचे, सगळे फेलो समोर बसायचे, लेक्चर द्यायचे 7:45 पर्यंत. 7:45 ते कॅन्टीनमध्ये जायचे, 8:30 ते ऑपरेशन थिएटरमध्ये जायचे आणि 4 वाजता निघायचा, बाबा घरी निघून जायचं. आता मी म्हणलं चला आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी आता पहाटे 4:45 उठायला सुरू केलं. मी फोनवर राऊंड हॉस्पिटलचा घ्यायचो, मी जिमला जायचो, जिमवर परत त्याने 7:00 7:45 ऑपरेशन थिएटरमध्ये घुसणे, 11 वाजता ऑपरेशन संपवते. तुम्हाला सांगतो मी हा शेड्यूल फॉलो करायला सुरू केलं. 2008 पर्यंत मी याच्याहून जास्त काम करायचो, पण 2008 पर्यंत मी एका वर्षाला मी साधारणपणे 1000 ते 1200 ऑपरेशन करायचो. 2008 नंतर हा शेड्यूल मी फॉलो केला आणि मी आता वर्षाला 2500 ऑपरेशन करतो, 2500 ऑपरेशन करतोय. ओके, तरी सुद्धा माझ्याकडे वेळ आहे. माझ्याकडे माझ्या मुलाला देण्यासाठी वेळ आहे, माझ्या आईला देण्यासाठी वेळ आहे, माझ्या बायकोला देण्यासाठी वेळ आहे आणि माझ्याकडे तुम्हाला पण देण्यासाठी वेळ आहे. आय हॅव इनफ टाइम, देर इज नो प्रॉब्लेम एट ऑल. याला म्हणायचं, जर वेळ तुम्हाला पाहिजे तर डिसिप्लिन पाहिजे आणि ती डिसिप्लिन जर तुम्ही लावून घेतली, त्या डिसिप्लिनमध्ये टाकून दिलं ना, तर तुमच्या पंखात बळ आल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो.